करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांची प्रशासकीय बदली होऊन अकलूज पोलीस स्टेशन येथे त्यांची बदली झाली आहे। तर करकंब पोलीस स्टेशनच्या नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी अकलूज पोलीस स्टेशनचे योगेश लंगुटे यांची नियुक्ती झाली आहे। या नियुक्तीबद्दल करकंबकरांच्या वतीने तसेच करकंब पत्रकार संघ पोलीस पाटील संघटना यांच्या वतीने सागर कुंजीर यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्या कार्यकालातील कार्याबद्दल कौतुकांचा वर्षाव केला। तर नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगुटे यांना शुभेच्छा देण्यात आल्या। गेल्या 2 वर्षापासून आपल्या करकंब पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य म्हणून काम केलेले सागर कुंजीर साहेब त्यांचा कार्यकाल शासकीय नियमाप्रमाणे संपल्यामुळे त्यांची बदली अकलूज या ठिकाणी झालेली आहे। त्यांचा पदभार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी लंगुटे साहेब म्हणून अकलूजवरून आपल्या करकंब स्वागत करतो। सर्वांचं पत्रकार बांधवांचं पोलीस पाटील आणि ग्रामस्थ पोलीस स्टाफच्या वतीने कार्यकाळामध्ये साहेबांनी चांगला समन्वय साधून गावामध्ये तालुक्याचं वातावरण आपला स्टाफ असेल, ग्रामस्थ असतील, राजकीय संघटना असतील, पत्रकार बांधव असतील यांना कायम समन्वय साधण्याचं काम केलं। काम करत असताना अधिकारी नेहमीच आपल्या कामाचा ठसा जाताना जात असतो। प्रत्येक व्यक्ती प्रत्येक अधिकारी आपापल्या कार्यकाळामध्ये चांगलं काम आणि चांगली सेवा देण्याचं काम करत असतात। त्याच पद्धतीने साहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये चांगलं काम केलं। या करकंबमध्ये आणि करकंब परिसरात असलेल्या सर्व खेडे गावामध्ये प्रत्येक गावचे सरपंच असतील, गावच्या यात्रा असतील, शाळेतील विद्यार्थ्यांना प्रबोधन असेल, आपल्या स्टाफला बरोबर घेऊन PSI गायकवाड साहेब असतील आणि प्रत्येक बीटचे हवालदारांना एकत्रित घेऊन एक समन्वय साधला की गावामध्ये कधी वाद वगळता सर्व कार्यकाळ चांगला झाला। त्यामुळे त्या काळात त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आज आपण सर्व या ठिकाणी आला आहात त्याचा प्रथम आभार मानतो। साहेबांना देतो आणि साहेबांचं लंगुटे साहेबांचं स्वागत करतो। नमस्कार पत्रकार मित्र, आज हा अतिशय म्हणजे एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात असू असा प्रसंग आहे। कारण साहेबांनी अतिशय छान काम या ठिकाणी केलेलं आहे। बघा, जो दुसऱ्याचे दोषच पाहतो तो अधम, जो दुसऱ्याचे गुणही पाहतो आणि दोषही पाहतो तो मध्यम, जो दुसऱ्याचे गुण पाहतो तो उत्तम आणि जो दुसऱ्याचे गुण पाहून आत्मसात करतो तो सर्वोत्तम। तर असं सर्वोत्तम काम करायचं काम या ठिकाणी कुंजीर साहेबांनी त्यांच्या कार्यकालात केलेलं आहे। तसं बघितलं तर आता आजच्या युगात पोलिसाची नोकरी ही अतिशय काट्यावरची कसरत झालेली आहे। कारण वरिष्ठांचं प्रेशर असतं, आपलं तत्वज्ञान वेगळंच असतं, समाजात खाली वेगळंच घडलेलं असतं, आपलं मन वेगळंच सांगत असते, वर्ण प्रेशर वेगळंच असते। अशा अवघड परिस्थितीत काम करायचं, अतिशय कौशल्यपूर्ण काम करायचं काम या ठिकाणी कुंजीर साहेबांनी केलेलं आहे। अतिशय चांगला कार्यकाल त्यांचा गेलेला आहे। मला वाटतं एक पोलीस म्हणून साहेब थोडे कमी सक्सेस झाले असतील, पण एक माणूस म्हणून अतिशय चांगला कार्यकाल त्यांचा गेलेला आहे। त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचं टाळ्या वाजवून मी साहेब असंच आम्ही कॉलेजला असताना आमचाही एक निरोप समारंभ होता, त्यावेळेला मी एक कविता लिहिली होती की आज निरोपाच्या घडीला संपूर्ण वर्षांचा आढावा दृष्टीपुढे तरळू लागला, आज निरोपाच्या घडीला कंठ दाटून आला, आज निरोपाच्या घडीला। कसं विसरायचं त्या मैत्रीला, कसं विसरायचं त्या शेरेबाजीला आणि शेरोशायरीला, आज निरोपाच्या घडीला। हे झाड इथंच राहील, आपला सहवास अनेकांना द्यायला, त्यावरची पाखरं मात्र उडून जातील आपापल्या गावाला। नाही सोडवत या घरट्याला, सहजासहजी या पाखराला, आज निरोपाच्या घडीला। होय, हे पाखरू आवरेल आपल्या दुःखाला, गवसणी घालायची आहे ना आकाशाला, इथली शिदोरी बळ देईल पाखराला, आकाश आपलं सहकरण्याला, आज निरोपाच्या घडीला, आज निरोपाच्या घडीला। तर पुढील कीर्तीसाठी मी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो
आणि मी या ठिकाणी एक उल्लेख करू इच्छितो की जे न देखे रवी ते देखे कवी आणि जे न देखे कवी ते देखे अनुभवी. म्हणजे असे अनुभवी साहेब आपल्याला भेटले होते. त्याच पद्धतीनं किंबहुना त्याहीपेक्षा चांगलं काम लंगोटे साहेब करतील अशी अपेक्षा या ठिकाणी आज या त्यांच्या स्वागत समारंभाच्या वेळेला बाळगूया. आणि करकमकरांचं जे साहेबांचं जे करकमकरांवर प्रेम होतं सगळं व्यवस्थित रुटीन लागायला आणि बदली व्हायला अशी गाठ पडली तर ठीक आहे. आयुष्यात असे काही अवघड जड प्रसंग येतात त्याला आपण खंबीरपणाने सामोरं जायचं असतं. तर अशाच पद्धतीनं खूपच साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि खरोखर साहेब अचानक कळालं म्हणजे अजून कोणाला माहितच नाही बऱ्याच जणांना की साहेबांची बदली झाली. आता फेसबुकवर मेसेज वाचला आणि ताबडतोब तुमच्याकडे आलो. सांगायचं तात्पर्य काय साहेबांवर करकमकरांचं अतिशय प्रेम आहे आणि त्यांचं सुद्धा प्रेम कायमस्वरूपी राहील. जरी साहेब आपली बदली झाली तरी सुद्धा करकमवरचं लक्ष काय आपण होणार नाही. सातत्यानं आपलं लक्ष या ठिकाणी राहावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नवीन आलेल्या लंगोटे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. लंगोटे साहेब आणि या ठिकाणाहून अकलूज पोलीस स्टेशन येथे पुढील त्यांच्या सेवेसाठी जाणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय कुंजीर साहेब यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि लंगोटे साहेबांचं पोलीस पाटील संघटनेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आम्ही या ठिकाणी करकम पोलीस स्टेशन अध्यक्ष पोलीस पाटील काम करत असताना ज्या ठिकाणी पोलीस पाटील चुकत असतील त्या ठिकाणी साहेबांनी समजावून सांगितलं आणि पोलीस पाटलांकडून कशा पद्धतीनं चांगलं काम करून घेता येतंय ते काम त्यांनी या ठिकाणी करून घेतलं. आणि आम्ही काम करत असताना आमच्या गावामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी वारंवार किंवा प्रत्येक वेळेस आमचा मान सन्मान आणि आदर केला. त्याबद्दल पुन्हा एकदा मी साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो आणि लंगोटे साहेबांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जे मिशन असतं ते या ठिकाणी पाहायला मिळत आज खरं तर मोठी आणि उद्या सांगतात एक शुभ मुहूर्त म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि आमच्या पत्रकार संघातर्फे मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आणि जाता जाता जसे आमचे मित्र सतीश सर त्यांनी खूप गायलं तसं मी थोडंसं एक साहेबाबद्दल मी सादर करतोय. साहेब आठवणीच्या साठवणीत तुम्हाला कधीच विसरता येणार नाही. साहेब आठवणीच्या साठवणीत तुम्हाला कधीच विसरता येणार नाही. तुमच्या गुणांची ती दरवळ करकम पोलीस स्टेशनमध्ये कायम राहील. तुमच्या गुणांची ती दरवळ करकम पोलीस स्टेशनमध्ये कायम राहील. शोधून सापडणार नाहीत माणसे, शोधून सापडणार नाहीत माणसे अशी वर्दी क्वचितच पाहिली. पहाटेची सोनसळी किरणे जरी जशी आसमंताला उजळून राहील. माणसा माणसात वाढविला स्नेह, माणसा माणसात वाढविला स्नेह ओटी आपुलकीचे शब्द गोड. माणसा माणसात वाढविला स्नेह ओटी आपुलकीचे शब्द गोड. परिपक्वता आणण्यासाठी सहकार्यांना लावली सत्कार्याची ओढ. कर्तव्य आपले बजावित असतात, कर्तव्य आपले बजावित असतात. समजुतीचे सांगितले शब्द चार. दुर्जनावरी केले काही प्रहार, सजनांच्या गळा सुगंधी हार. येणे जाणे रीत कायद्याची, येणे जाणे रीत कायद्याची कर्तव्य आपले करीत राहावे. अथांग सागराच्या लाटेवरून मनसोक्त करून जावे. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर साजरा होतोय गोड सोहळा. तुमच्या निरोप काल मला सोलापूर बोलून आलो की बोलवल्यानंतर समजलं आज 1:30च्या सुमारास की बाबा कार्यकाल तर पूर्ण माझा नोव्हेंबरमध्येच झालेला आहे आणि वरती 2 महिने एक जास्त पण झाले होते. जो बोलवून आलं तेव्हा मी संकेत समजून घेतलं लगेच आणि सरांनी म्हटलं आता बदली करणं गरजेचं आहे, करावी लागेल. त्यानंतर मला तुम्हाला कुठं जायचं विचारलं तर मी सांगितलं जवळ
आणला. अगदी सेम 2 वर्षापूर्वी खास कलरचा फेटा सर घातला होता. म्हणजे त्याच भावना फक्त पुढच्यांची आदलाबद्दल झालेली आहे. मागच्या वेळेस आपले सर्वांचे लाडके तालू साहेब तिथे बसले होते आणि मी होतो. आता मी आहे आणि कुठले मोठे साहेब आहे. योग हा करकम पोलीस स्टेशनचा म्हणा किंवा आपल्या करकम गावातील सर्व नागरिकांचा चांगला असं म्हणायचं किंवा की तालू साहेब हे देखील आमच्या PSI बॅचचे आम्ही होते. नंतर मी म्हणजे आमची बॅच 106-17 होते 2018 त्याच बॅचचा आहे. आणि लंबोडे साहेब पण हे आमचे जुने मित्र आहेत. मुंबईमध्ये देखील आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि तेही आमच्या बॅचचेच आहे. वेगवेगळे सलग 3 पोस्टिंग ज्या आहेत करतो पोलीस स्टेशनला प्रभारी म्हणून आलेले अधिकारी आम्ही एकाच बॅचचे आहोत. सरांचं काम सिन्सिअर आहेत, प्रामाणिक आहेत, अगदी माझ्यासारखेच आहेत, थोडे कठोर आहेत. तर आपण जसं मला सहकार्य केलं तसं त्यांना देखील सहकार्य केलं. अगदी 2 वर्ष काम करताना हे 2 वर्ष मला कसे गेले अगदी म्हणजे फार हायजॅकमध्ये सरांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे गेलं तर अगदी फास्ट जलद 2 वर्ष कसे गेले हे मला समजलं नाही. आणि आपलं करकम जे गाव आहे अगदी 12 समाज आहेत ना, 12 जिवंत समाधी असलेलं गाव 11 आणि सर्व जाती जमातीचे. मी EPI योगेश लंकुटे, मी मूळचा पेठेचा बरडे गावचा आहे आणि मी 2011 PSI बॅच. मी यापूर्वी मुंबईला वाकोला, खार, माहीम तसेच बारामती तालुका, इंदापूर पोलीस स्टेशन, राईज पुणे ग्रामीण आणि आपण पोलीसला नोकरी केलेली आहे. त्यांचा आता माझी इथं बदली झालेली आहे. तुम्ही मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही माझ्या स्वागतासाठी आणि कुंजी साहेबांच्या निरोपासाठी इथे हजर झाला. आपण नंतर सविस्तर ही करून पत्रकारांची भेट माहिती घेऊया. पण मी तुम्हाला एवढी माहिती देतो तुम्ही ज्या म्हणजे कुंजी साहेबांनी जसं ज्या पद्धतीने पोलिसाचं काम केलं त्याच पद्धतीने मी पण काम करेल. मी आणि कुंजी म्हणजे तुम्हाला कुंजी साहेबांची जास्त आठवण येणार नाही कारण की आम्ही दोघं बॅचमेट आहोत आणि मुंबईला आमच्या दोघांचे कुठले बदल होता आम्ही एकाच सोबत राहतो असं म्हणजे त्यामुळे दोघांसोबत पण मी त्याला होता. बची पास नाही त्यांच्याकडे मी माझ्याकडे मला माहित नव्हतं यांच्यावर. तुम्ही सगळ्यांचं आभारी आहे.